राज्यात गेल्या काही महिन्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी नाशिकमधील अशोक खरात प्रकरण पुढे आल्यानंतर येथीलच एका IT कंपनीत महिलांवर दबाव टाकून लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता जळगाव जिल्ह्याच्या वांभोरी येथील ॲस्ट्रोमेक कंपनीत सुद्धा अशाच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करत कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जनार्दन नामक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने तिच्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागितली असता अधिकाऱ्याने महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तुला 2 दिवस काय 10 दिवसाच्या सुट्ट्या देईन आणि पगारसुद्धा कापणार नाही असे म्हणून अधिकाऱ्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता अधिकाऱ्याने तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडले आणि अश्लील चाळे केले. माझ्या ओळखीचे खूप गुंड आणि राजकारणी आहेत. जर तू कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन अशी धमकीही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओची धमकी देत अधिकाऱ्याने पीडितेला कंपनीत कामासाठी ज्या मुली नवीन येतात त्यांना तू मला खुश करण्यासाठी सांग, तू माझे काम केले तर मी तुला त्रास देणार नाही असे काम करायला सांगितल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून 7 महिन्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून कुटुंबासह धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपी अधिकाऱ्याला अटक झाली नसून तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अण्णासाहेब घोलप यांनी म्हटले आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.